विरार पूर्व में प्राकृतिक पर्यावरण संरक्षण एवं मानवता विकास एसोसिएशन पालघर जिला वसई तालुका एवं अविन्या फाउंडेशन द्वारा संयुक्त रूप से लोकतंत्र के चौथे स्तंभ अर्थात मीडिया जगत से जुड़े देवाशीष वैद्य, संजय सीताराम कीर, सुनील बाबूराव आसनकर को इस वर्ष का पर्यावरण प्रेमी पुरस्कार देकर सम्मानित किया गया। वहीं इस आयोजन के मध्य अंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा अंडर 17 में हर्षित घरत का सेकेंड रैंक आने पर उन्हें प्रोत्साहन हेतु उनका स्वागत सम्मान किया गया। इस आयोजन में मुख्य अतिथि के तौर पर चित्रा ठाकुर, प्रतिमा पाटिल, कुरकुरे मैडम उपस्थित थी। वहीं आए हुए अतिथियों को सम्मान चिन्ह व फूलों का पौधा देकर सम्मानित किया गया। वहीं आयोजन में उपस्थित सभी महानुभावों ने पर्यावरण एवं मानव विकास के संबंध में बहुत अच्छा मार्गदर्शन दिया। माझे सगळे पत्रकार बंधू मित्र आयोजक अविन्य फाउंडेशन आयोजित आजचा जो हा पत्रकारांच्या संदर्भात पर्यावरण मित्र म्हणून जो काही त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, पत्रकारांना मी तर त्यांना समाज मित्र म्हणून संबोधीन, कारण समाज मन जागृत करण्याचं काम हे पत्रकार करत असतात। त्याच्यातलं निर्भीडपणा आहे, निपक्षपातीपणा तर आहेच, परंतु प्रशासकीय चळवळ जर व्यवस्थित सुरू ठेवायची असेल तर त्यात पत्रकाराचा वाटा हा अत्यंत मोलाचा असतो। पत्रकार जितेंद्र कीर, मी 91 ला जस्ट कॉलेजमध्ये बाहेर पडले आणि त्यावेळी कीर खूप म्हणजे पत्रकारांविषयी एक अट्रॅक्शन असं, अरे वा निर्भीड कसं, म्हणजे कुठेही जा कुठल्याही प्रसंगी त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत असते। जनक्षोभ वाढणार नाही, सगळ्या लोकांची मतांची भावना किंवा आदर करून आपल्या बातम्या व्यवस्थितपणे त्यांना आपल्या पत्रकारितेतून मांडायचे असतात आणि म्हणूनच चौथा खांब मी तर म्हणते टिळक, आगरकर, बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचं काम हे आपले पत्रकार मित्र करत आहेत। त्यानंतर हर्षल, मी तुला सांगेन की तू एक पुस्तक वाच, अरुण सिन्हा, भारतातील पहिली अपंग भारतीय महिला जिने माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं। आपल्या अपंगत्वावरती मात करून फक्त एकच सांगेन की आपणच आपला मोटिवेटर असतो, आपणच आपले प्रेरणास्थान असतं। मॅडमनी तर बरंच खूप छान माहिती सांगितली, पण त्याच्यात मला विशेष म्हणजे आज मला खूप आनंद होतो आहे की या व्यासपीठावरती सगळे सामाजिक बांधिलकी असलेले, सामाजिक भान असलेले आणि समाज मन असलेले सगळे इथे जे विभूती आहेत किंवा व्यक्तिमत्व आहेत, अतिशय पौष्टिक अशी विचारांची देवाणघेवाण झाली। मी पण अगदी मस्त त्याचा आस्वाद घेतला, खूप बरं वाटलं, ऐकत राहावं असं वाटलं, कारण इथे असणारा हा प्रत्येक दिग्गज आहे। त्यामुळे कोणीतरी सांगितलं, ह्या हर्षलच्या आईने सांगितलं की आम्हाला असं वाटतं आम्ही खूप मोठो, पण एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको असं तुकारामांनी सांगितलेलं आहे। बिकट वाटवी वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपला उगाच मिरवत फिरू नको, मी मोठा शहाणा धनाटे गर्व भार हा वाहू नको, एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको। आपण हेच लक्षात ठेवायचंय, मलाही असाच अभिमान असायचा आणि नंतर जेव्हा आपण समाजात किंवा वातावरणात बाहेर पडतो तेव्हा आपल्याला आपलं नेमकं स्थान काय आहे। मी अजून विद्यार्थी आहे, मी अजून खूप शिकते, मी नाचते, गाते, बागडते, सगळं करते, हे सगळे फेसबुक फ्रेंड आहेत माझे, आणि जे मी बघते ते सगळं सादर करते पुढे, लगेच जे छान छान आहे लगेच कव्हर अप करायचं आणि ते पुढे पाठवायचं। शुभांगी राऊत मॅडम माझ्या पॅरेंट्सच आहे आणि त्यांचं पण मी जे अविन्य फाउंडेशनचं त्यांची जी कामगिरी सतत म्हणजे मेहनत, पर्यावरण शेवटी आजचा गुरुपौर्णिमेचा खरं तर आजचा दिवस आहे, पर्यावरण हा सुद्धा आपला गुरु आहे। करंदीकरांनी सांगितलेले त्या कवितेत, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे। म्हणजेच अविन्य फाउंडेशन तुम्ही जे हा जो उपक्रम राबवता आहे, निसर्ग आपल्याला चारीकरांनी देतो आहे, आपण मात्र त्याचा ऱ्हास करत जातो आहे। निसर्गाकडनं आपल्याला हे घ्यायचे, तो खूप देतोय, त्याचा दातृत्व हात घ्यायचा म्हणजे दातृत्व हा गुण घ्यायचे। सर तुम्ही पण खूप छान बोललात, आयोजन नियोजन
खूप छान होतं. नुसतंच खूप आयुष्य जगतोय आणि ते निरर्थक असेल तर त्याला अर्थ नाही. तसंच खूप मोठे मी हजार लोकांच्या समोर बोलते, पण आपल्याला ऐकणारी ती जर लेवल नसेल तर त्या कार्यक्रमाला फारसा अर्थ उरत नाही. इथे जे काही आहेत हे सगळे त्या लेवलचे आहेत, तोडीचे आहेत आणि अशा पत्रकारांच्या समोर मला बोलवलं आणि माझा सन्मान केला. पहिली गोष्ट म्हणजे शुभांगी राऊत मॅडम, तुमची धन्यवाद. अविंड फाउंडेशन, तुम्ही सगळ्या जणांना माझे खूप खूप मनापासून अभिवादन आहे. आजचा कार्यक्रम मला खूप आवडला सर. धन्यवाद पुन्हा एकदा. म्हणजे आपण म्हणतो की गर्दी नसावी, दर्दी असावी आणि खरोखर तसंच वातावरण आज इकडे आहे. खूप काही गर्दी नाहीये, पण जे काय आहेत ते सगळे दर्दी आहेत आणि त्यामुळे खूप आनंद असा छान मिळालाय. छान मैत्रिणी मिळाल्यात. इथेच व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय आणि समोर बसलेले सर्व तुम्ही कमिटी मेंबर्स, तसेच बापू, तुमचंही म्हणजे बोलणं वगैरे ऐकून कधीपासून आम्ही म्हणजे छान एन्जॉय करतोय आणि खरोखर खूप छान वाटलं. पर्यावरणाच्या बाबतीत म्हणजे मला सांगायचा पहिल्यांदा विषय हाच होता की आपण झाडं लावतो पण ती संवर्धन करण्याकडे थोडंसं दुर्लक्ष होते. कारण की आम्ही नगरसेवक असतानाच्या काळामध्ये म्हणजे आम्ही आहोत, पण आता आम्ही माजी आहोत. तर ज्या वेळेला आम्ही दरवर्षी नगरसेवक असताना जे झाडं लावायचं काम करायचो, पण त्यानंतर आम्ही तिकडे जाऊन बघत नव्हतो. म्हणजे ते झाडं फक्त लावायचं, फोटोसाठी ते झाडं लावली जायची आणि मला हे कुठेतरी मनात खटकायचं. कारण एक शिक्षक असल्या कारणाने अशा चुकीच्या गोष्टी मनाला पटत नाही. त्याच्यामुळे नगरसेवक झाली तरी शिक्षक ही पेशा काही तो हाडातला गेला नव्हता, त्याच्यामुळे हे पटायचं नाही. आणि मग मी नंतर त्या कार्यक्रमाला जाणंच सोडलं, कारण की म्हटलं नाही, हे फोटोबाजी मला पटत नाही आणि त्याच्यामुळे मला ते आवडत नव्हतं. मग आम्ही फुलपाडा डॅमवर, माझे मिस्टर मला नेहमी सांगायचे की तू झाडं घेऊन ये. आम्ही तिथे झाडं लावतो आणि ते दरवेळेला मॉर्निंग वॉक, त्यांचा ग्रुप आहे, ते जातात आणि तिथे दरवेळेला म्हणजे मे पर्यंत ते तिथे पाणी घालत असतात. आणि त्यामुळे ती भावना मला पटली आणि मी नगरपालिकेतून त्यांच्यासाठी खड्डे करून दिले. तिकडे डोंगर त्यांनी हिरवा करायचा ठरवला, त्यांना खड्डे करून दिले, त्यांना झाडं प्रोव्हाइड केली आणि त्याप्रमाणे त्यांनी झाडं लावली. सर्व पर्यावरण प्रेमी, पर्यावरण रक्षक, किंबहुना मी तुम्हा सगळ्यांना पर्यावरण योद्धे म्हणेन. कारण बोलणारे भरपूर मिळतात आणि लढणारे खूप कमी आहेत. तर तुम्हा सगळ्या लढणाऱ्या पर्यावरण योद्ध्यांसाठी जोरदार टाळ्या झाली. हा पुरस्कार जो असतो ना, तो एखाद्या टॉनिकचं काम करतो. एखादी कौतुकाची थाप असते ती पाठीवरची, ती मिळाली की जी काम करण्याची उमेद आहे ना, ती हजारो पटीने वाढत जाते. माझं नाव रेफर केल्याबद्दल आदरणीय सुभाष जाधव सर आणि श्री बापू परब साहेब यांचं मी अत्यंत ऋणी आहे की या पुरस्कारा योग्य तुम्ही मला समजलात आणि या छोट्याशा एका योद्ध्याला तुम्ही हा पुरस्कार बहाल केला. तर तुम्ही खूप छान बोलण्या अगोदर मी माझं जे छोटे गाणी मनोगत आहे ते संपवतो. एक छोटीशी कविता सादर करण्याची मला परवानगी द्या. फक्त भरभरून देणंच त्याला ठाऊक असतं, फक्त भरभरून देणंच त्याला ठाऊक असतं. अरे वेड्या, हा निसर्गच तर ईश्वराचं खरं रूप असतं. हा निसर्गच तर ईश्वराचं खरं रूप असतं. आपल्या देण्याचा परतावा तो कधीच मागत नाही. तुम्ही फक्त कृतज्ञ राहा, तो भरभरून देणं कधीच सोडत नाही. क्या बात है, वाह वाह वाह. कधीच सोडत नाही. ईश्वराचं अद्भुत वरदान आहेत या वृक्षवल्ली. ईश्वराचं अद्भुत वरदान आहेत या वृक्षवल्ली. धरणी जर शरीर तर श्वास आहेत या वृक्षवल्ली. श्वास आहेत या वृक्षवल्ली. हृदयाला जशी स्पंदनांची तशीच गरज मानवा तुला पदोपदी या वृक्ष राजाची लागते. फळांसाठी, फुलांसाठी, पानांसाठी, गारव्यासाठी, निवाऱ्यासाठी, सावलीसाठी, पावसासाठी, जळण्यासाठी, जाळण्यासाठी, कापडासाठी, भाकरीसाठी, तुझ्या वस्त्रांसाठी, तुझ्या अस्त्रांसाठी, तुझ्या शस्त्रांसाठी, खेळण्यासाठी, बसण्यासाठी, झोपण्यासाठी, आधारासाठी,
तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या मुक्तीसाठी, तुझ्या विकारांसाठी, तुझ्या विकासासाठी, तरीही मोल याचं तुला कळत नाही, तरीही मोल याचं तुला कळत नाही. कारण याचा आक्रोश कानी तुझ्या पडत नाही, याचा आक्रोश कानी तुझ्या पडत नाही. अरे हा वृक्ष राजा जो असतो ना, हा वृक्ष राजा जो असतो ना, फांद्या छाटल्या वेदना त्यालाही होतात, फांद्या छाटल्यावर वेदना त्यालाही होतात. मलाही कळत नाही की माणसं आपल्या स्वार्थासाठी, विकासासाठी निष्पाप वृक्षांचाच का बळी घेतात. निसर्गाची ही आर्त किंकाळी वेळीच ऐकून घे मानवा, निसर्गाची आर्त किंकाळी वेळीच ऐकून घे. निसर्ग जर बहिरा झाला ना तर विनाश अटळ आहे, इतकं मात्र समजून घे, इतकं मात्र समजून घे. इस आयोजन में संस्था के पदाधिकारियों में महाराष्ट्र राज्य सचिव बापू परब, पालघर जिला अध्यक्ष चंद्रकांत नागरे, पालघर जिला संगठक तुस्कानो मैडम, वसई तालुका अध्यक्ष सोनल पाटिल, वसई तालुका सचिव शुभांगी राउत, वसई तालुका संगठक डॉक्टर सुशील सावंत, वसई तालुका संगठक रेखा चोरघे, सरयू मैडम, वसई तालुका संगठक अलका चोरघे, पिंकी, शुभांगी सेलार व डॉक्टर अंजलि सावंत उपस्थित थी.